तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आता सगळ्या बायकांचं आहे ना मस्त सजून सवरून नटून ठटून साड्या वगैरे घालणं चालू असतात नवरात्राच्या. पण माझं हे काम चालू आहे कारण की आमच्या नवीन घरातनी जाण्याची ओढ आहे आम्हाला खूप जास्त. आम्हाला दिवाळीपर्यंत जाण्याची इच्छा आहे. माहिती नाही अजून काय होईल, पण स्टाईल वगैरे झालेली आहे आणि आम्ही त्यासाठी आता इथे कलरचं प्रायमर मारणार होतो. त्यामुळे मग ना पहिला घासून घ्यावं लागतं ते पत्र्याने आणि हे काम ना आहोंना खूप छान जमतं बरं का. पण मी त्यांची हेल्प करत होती थोडी थोडी आणि मग त्यांनी घोडीवरती चढून प्रायमर मारलं आणि मी खालनं देत होती. नंतर थोडं थोडं करून आम्ही पूर्ण दोघंजणं मिळून करत होतो. आपल्या घराचं काहीतरी करायचं म्हणलं की तो वेगळाच आनंद असतो बरं का. आमच्या घराचं आहे ना प्रत्येक काम आहे ना आम्ही दोघं मिळूनच करायला लागलो, कारण आम्हाला एक वेगळं ते असे कंटाळा म्हणून येतच नाही आहे, कारण की आमचं एक स्वतःचं घर हे खूप मोठं स्वप्न होतं आमचं आणि आत्ता ते पूर्ण होतं आहे. तर आम्ही प्रत्येक गोष्टीकडे पर्सनली लक्ष देतो आहे आणि पर्सनली जाऊन करून स्वतःच्या हाताने करतो आहे. नाही जमलं तर जरी करून घेणं नाही हे होऊ शकत तरी पण आपल्या हातानं तर आपण प्रत्येक गोष्ट परफेक्ट करूच शकतो, मला असं वाटते. आणि आता नवरात्र सुरू झालेले आहेत. आमच्या तिथं तर बाजूला ना मंदिरात एवढं छान कीर्तना भजनाचा आवाज असतो ना दिवसभर. आमच्या समोरच मातेचं मंदिर आहे आमच्या घराच्या समोर आणि खरंच ना देवी मातेनं आम्हाला पदरात घेतलेलं आहे. खरंच आम्ही खूप नशीबवान समजतो स्वतःला आणि देवाने आम्हाला एवढं त्या डोंगराच्या पायथ्याशी आम्हाला जागा दिली, त्याबद्दल तर मी मातेचे खूप खूप आभार मानते. आणि मग आम्ही दोघांनी हे ना कलर करून घेतलं आहे, पूर्ण प्रायमर मारून घेतलं. अजून याच्यावर भरपूर काम व्हायचं बाकी आहे, कारण याच्यावरती कलर येणार, त्याच्यानंतर ती पुट्टी काय ते असते ते येणार आणि मग कलर येणार. हात पूर्ण पांढरे पांढरे झाले होते प्रायमरनी आणि पूर्ण मारून झालं होतं बरं का. माझा चष्मा पण बघितला का कसा झाला होता. आणि मग एवढं काम करून ना खूप दमलो होतो. मग घरात गेलो तर घरात आमचे शेठ उभे होते. दर्शनचे खूप मस्त चालू होते, कारण तो घरात नाही होता दिवसभर आणि त्याला ना घरात असलं ना खूप चिडचिड होती आणि मग तो आम्हाला कराटे करून दाखवत होता. खरं सांगू का, तर ते एकटा नव्हता आज म्हणून आम्हाला बी काम करायला जमलं. नाहीतर तो जर आमच्या मागे मागे असता मग तर त्याने पूर्ण कलरचा कुटाणाच केलेला असता, कारण की ते कलर तर एक थेंबही त्याला जमत नाही. ते पूर्ण सांडून अंगाला पोतरून गितरून घेणार असा मस्त्याखोर आहे. पण आता घरात आल्याबरोबर आम्हाला म्हणत होता तुम्हाला कराटे शिकवतो कसं असतं, तर मग तो आम्हाला मस्त मारून कराटे शिकवायचा प्रयत्न करत होता. मग कृष्णाली बी छान खुश होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.